चालवला ना बरं का आम्हाला खरेदी. बारकाला येत होते पोळीचं त्याचा प्रॉब्लेम दाखवते नाही सगळं हे करावं लागेल. ते पोस्ट नका एवढं 300 ग्रामचा लागेल काढायला काय लागेल आता ह्या आठवड्यात आहे ना. पडत होती काम केला करायचं मुसलाय काही आणखी दाखवा जाणार ते पूर्ण धरायला बरं चाव नको मी तागड सावंतकुमार कल्याणराव, राहणार शिरापूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. खऱ्या अर्थानं बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग असा आमचा ओळखला जातो. पण या दुष्काळी भागातूनच एका शेतीतून काळ्या चंक कष्ट केल्यानंतर अत्यंत छान अशी बाग मी आज फुलवली आहे. माझ्या शेतामध्ये जवळपास 400 केशरच्या आंब्याची लागवड मी 7 वर्षापूर्वी केली होती. याच केशरच्या बागेला अत्यंत छान असं फळ लागलेलं आहे. यातून माझ्या आर्थिक उन्नती होऊन माझ्या परिवाराला आणि गावाला देखील एक आंब्याची शेती म्हणून एक आदर्श गाव म्हणून आज लोक पाहायला लागले आहेत. दुसऱ्या युवा शेतकऱ्यांनी देखील नोकरीच्या मागं न लागता शेतीमध्ये फळबागा करून आपल्या उन्नतीचा मार्ग स्वीकारावा आणि जागतिक लेवलचं जे तापमान वाढत आहे या तापमान देखील ह्या आंब्याच्या बागेमुळे निश्चितच कमी होईल असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं माझं शिक्षण हे MA BEd झालेलं आहे. माझ्या परिवारातील जवळपास 7 सदस्य हे नोकरीला आहेत, शासकीय नोकरीला आहेत. पण मी ठरवलं जर शेतीची नाळ जोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. पूर्ण जर शेतीच्या मागं लागला तर या ग्रामीण भागातील शेती सांभाळणं आणि यातून मला जास्त आनंद, नोकरीपेक्षा जास्त आनंद मला या शेतामधूनच मिळतो. म्हणून मी नोकरीचा कुठलाच पर्याय न करता मी नोकरीचा विचारच नाही केला. आपली ही बाग 15 बाय 15 वरती याची लागवड केलेली आहे आणि यातून मला गेल्या वर्षी 5 लाख रुपयाचं उत्पन्न झालं होतं आणि हा बाग मी ह्या वर्षी जवळपास 7 लाख रुपयाला विक्री झालेला आहे. तर मी सर्व युवकांना माझी विनंती आहे, शिक्षण म्हणजे नोकरी नाही. जर नोकरी नाही लागली तर आपण व्यसनाधीन होतो. या व्यसनाधीनतेच्या मागं न लागता आपण स्वतःच्या स्वकर्तव्यावरही जर शेती केली आणि योग्य रीतीनं मार्गदर्शन जर घेतलं तर निश्चित शेती ही परवडेबल आहे. जगापेक्षा वेगळा विचार करून जर आपण वेगळी अशी शेती केली तर यातून निश्चितच तुमचा आर्थिक उन्नती होणार आहे. मी महेश श्रीराम तागड. खरं तर बीड जिल्हा म्हटलं की आपली ओळख ही दुष्काळग्रस्त आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख आहे. परंतु याला दुजोरा देत आमचे बंधू सावंतकुमार तागड यांनी 7 वर्षापूर्वी आंब्याची लागवड केली. केशर आंबा, उच्च प्रतीचा असा आंबा हा दरवर्षीच आपल्याला निघतो आहे. तर यावर्षीसुद्धा 50,000 रुपये खर्च करून त्यांनी प्रचंड असं विक्रमी 7 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. संभाजीनगरच्या व्यापाऱ्यांनी हा बाग नेलेला आहे. आमचे बंधू हे उच्च पदवीधर असून MA BEd असून त्यांनी कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता एक आधुनिक पद्धतीची शेती जी आहे त्याची आवड निर्माण करून त्यांनी उच्च प्रतीचा असा केशर आंबाची बाग फुलवलेली आहे. त्याचबरोबर डाळिंबाची बागसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी आमच्यापेक्षा उच्च शिक्षित असून आम्हा भावंडांना या
आंब्याच्या बागेच्या माध्यमातून असेल, डाळिंबाच्या बागेच्या माध्यमातून असेल, तर आम्हाला शिक्षणाचा सुद्धा हातभार लावलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही सर्व भावंड त्यांच्या उत्पादनातून म्हणजे पदवीधर आणि नोकरीला लागलेलो आहेत. सध्या मी कर्नाटका ग्रामीण बँकमध्ये मॅनेजरमधून सिलेक्शन झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्यानुसार प्रत्येक पदवीधरानं स्पर्धा परीक्षेच्या मागे न लागता सावंतकुमारसारखं एक आदर्श घेऊन आपली जमीन असेल तर शेतीतच मातीशी नाळ जोडून एक आधुनिक पद्धतीची शेती करून आपल्याला कुठेही कमी न लेखता शेती केली पाहिजे असा मी संदेश देईल.